जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा. ग्रामसेवक गैरहजर असल्याने खुर्चीलाच निवेदन सादर. गंगापूर प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. वार्ड क्रमांक 6 मधील मातोश्रीनगर अर्जुननगर परिसरातील मुख्य रस्त्यावर एका नव्या घराचे बांधकाम सुरू असून सदर बांधकामातील कॉलम रस्त्याच्या हद्दीत येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित बांधकामधारकाकडे प्लॉटची कागदपत्रे मागितल्यानंतर मूळ 20 बाय 30 फुटांच्या प्लॉटमध्ये दस्तऐवजांमध्ये खोडाखोड करून क्षेत्रफळ वाढविण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामसेवकांवर करण्यात आला आहे. सदर रस्ता हा हनुमान मंदिर व नागसेन बुद्धविहार या 2 धार्मिक स्थळांकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे नेहमी धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका व शोभायात्रा आयोजित केल्या जातात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने किंवा स्वर्गरथाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आर्थिक व जीवितहानी होऊ शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात सरपंच व उपसरपंच यांची संपर्क साधला असता ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने सर्व अधिकार ग्रामसेवकांकडे असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायतीत निवेदन देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दुपारी 12:40 वाजेपर्यंत ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवक 6 जूनपर्यंत रजेवर असल्याची माहिती दिली. मात्र प्रभारी अधिकारी नेमण्यात आलेला नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामसेवकांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन सादर करून अनोखे आंदोलन केले. निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 1. मातोश्रीनगर अर्जुननगर मुख्य रस्त्यावर सुरू असलेले अतिक्रमणयुक्त बांधकाम तात्काळ थांबवून रस्ता मोकळा करावा. 2. कमळापूर रोडवरील फळ व भाजी विक्रेत्यांच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या हटवून कमळापूर फाट्यावर बॅरिकेड्स बसवावेत जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होईल. 3. सरपंच नसल्यामुळे रखडलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ अदा करावे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दिनांक 5 जून 2026 रोजी लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळी ठोकू आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भीमराव मोरे, रामराव नरवाडे, कल्याण जाधव, JK आमराव, पंढरी मोरे, दादासाहेब मस्के, राजेश मोरे, उबाळे मॅडम, वाघ मॅडम, सविता पारखे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे या निवेदनावर 100हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले. सदर निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती गंगापूर, पोलीस निरीक्षक MIDC वाळूज तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजी या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतत गैरहजर असतात आणि कधी काही समस्या घेऊन आले तर लोकांना भेटत नाही. अर्जुननगर मातोश्रीनगर रोडवर अतिक्रमण सुरू असून त्यांना अनेक वेळा निवेदन देऊन लेखी निवेदन तसेच स्वतः येऊन भेटून केले असता त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे आणि आज त्यांना भेटायला येतो असे सांगून सुद्धा ते इथे हजर नाही. त्यामुळे सदरील निवेदन हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या खुर्चीला आम्ही अर्पण करत आहे. त्यांना तुम्ही विचारणा केली होती का आज सुट्टीवर आहे का कुठं आहे? सुट्टीवर सांगतात, रजिस्टर दाखवत नाही. 5-6 तारखेपर्यंत सुट्टीवर म्हणतात. 6 तारखेपर्यंत, आज 1 तारीख आहे, 6 तारखेपर्यंत जर सुट्टीवर असतील तर त्यांच्या जागेवर कोणीतरी प्रभारी अधिकारी त्यांनी दिला पाहिजे किंवा वरिष्ठाकडे त्यांनी माहिती दिली पाहिजे. वरिष्ठाकडे फोन केला असता, वरिष्ठ फोन उचलत नाहीत. यापुढे दिशा आपली काय असणार आहे? यापुढे दिशा आता आमच्या 3 मागण्या महत्वाच्या आहेत. श्रीनगर अर्जुननगर या रस्त्यावरील चालू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे. कमलापूर रस्त्यावरील भाजीपाल्याच्या हातगाड्या हटवण्यात याव्या. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थांबलेले वेतन त्वरित करण्यात यावे. या 3 मागण्या शुक्रवारपर्यंत जर मंजूर झाल्या नाही तर ग्रामपंचायतला टाळे ठोकणार आहे. हाच इशारा समजून त्यांनी पुढील कारवाई करावी. ग्रामसेवकासोबत तुमचं बोलणं झालेलं आहे?
नाही, लेखी निवेदन दिलंय. ग्रामसेवकाचं काम आहे 11 वाजता हजर येणे, 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायतला बसणे. तुम्हाला रजिस्टर दाखवत नाही का? रजिस्टर दाखवत नाही. हालचाल रजिस्टर दाखवा म्हणलं तर ते म्हणते आम्हाला माहित नाही. जर हालचाल रजिस्टरच नाही, ग्रामसेवक आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस येतात. दुपारी 3 वाजता येणे, 5 वाजता जाणे. ते मनमानी कारभार आहे. कधी कधी सकाळी येतात, दुपारी 12 वाजता निघून जातात. मी रामनरवडे अर्जुन नगरचा रहिवासी आहे. मी गेल्या 27 वर्षापासून तिथं वास्तविक राहतो. तिथं नागसेन बुद्ध विहार आहे वास्तविक मध्ये, आणि तिथून येता जाता जयंती, हनुमान मंदिर आहे, जयंती आहे, 14 एप्रिलच्या जयंत्या, शिवाजी महाराजांच्या जयंत्या वगैरे काही जे निघतात, येता जाताना ते आमच्या रोडला थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. तर ते आमचं जे रोड आहे, मुख्य रोड आहे, ते मुख्य रोड आम्हाला ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण बाजूला करावे आणि आमचा प्रशस्त मार्ग करून आमचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा. ना काय होणार आहे, उद्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तकलीफ होणार आहे, बांधकामासाठी तकलीफ होणार आहे, अग्निशामक साठी तकलीफ होणार आहे, डिलिव्हरी पेशंटला गाड्या जाण्यासाठी अडचण होणार आहे, शिवाय तुमचं स्वर्गरथ आहे ते सुद्धा जाण्यासाठी आम्हाला सर्वांना अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी, ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आमचा योग्य मार्ग निवड करून देऊन रस्ता आमचा मोकळा करावा, एवढं माझं म्हणणं आहे. याआधी आपण तुम्ही लेखी दिलेलं आहे का? नाही, या अगोदर काही दिले नाही. या अगोदर आमच्या काही अडचणी झाल्या नव्हत्या निर्माण. आता अडचणी निर्माण व्हायला आता मुख्य रस्त्यावर आमच्या थोड्याफार अडचणी निर्माण झाल्यामुळं आम्हाला आता भविष्यामध्ये तकलीफ जाणवल, त्यासाठी आमचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा. तर जर ग्रामपंचायत तुमच्या मागण्या मान्य नाही केला, तुम्ही पुढील दिशा काय असणार आहे? मग ग्रामपंचायत आम्हाला जर मान्य करत नसेल तर मग पुढचं पाऊल आम्ही काहीतरी आंदोलन करेल किंवा उपोषणाला बसेल. आम्ही दुसरं काय करणार? लोकशाही मार्गाने जे काय आम्हाला भेटणार ते बघ. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.